नमस्कार रसिक श्रोते हो. एक छानसा लेख ऐकूया. लेखाचं नाव आहे तुमचा आवडता देश कोणता? अर्थातच आपला अतुल्य भारत वगळून. लेखिका आहेत वीणा पाटील. खरंच कसा देश आहे हा, आणि का बरं त्याने अव्वल नंबर मिळवला माझ्या मनात आणि इतर देशांच्या तुलनेत? एका बाजूला शांत, हळूवार, नम्रतेच्या सर्व कसोट्या पार करणारा, तर दुसऱ्या बाजूला एवढासा चिमुकला असूनही बलाढ्य अमेरिकेशी दोन हात करणारा. क्वालिटी आणि प्रिसिजनच्या बाबतीत जगात अग्रेसर असणारा, अत्याधुनिकतेची आस असणारा, पण संस्कृती आणि परंपरांचा आदर करणारा जपान मला माझ्यासाठी आदर्श वाटतो. प्रेरणा फक्त एखाद्या व्यक्तीकडूनच मिळते नाही, ती कधी निसर्गाकडून, कधी एखाद्या वस्तूकडून, तर कधी अशा जपानसारख्या देशाकडूनही मिळू शकते. जपान हा देश एखाद्या छानशा व्यक्तीसारखा वाटतो मला. त्याची अगणित वैशिष्ट्ये पाहून मला खरंच म्हणावंसं वाटतं, जपान क्या है रे तू. एक बाजू अतिशय नम्र, तर दुसरी बाजू अतिशय कणखर. जे मिळालंय त्यात समाधान, पण जे स्वतःला निर्माण करायचं आहे त्यात कायम असमाधानी. कर्तृत्वात आणि कर्तव्यात तडजोड नाही. वयाची 100 गाठली तरी जपानी माणसाची कार्यमग्नता लीन पावत नाही. कदाचित कार्यमग्न असल्यामुळेच जास्तीत जास्त जपानी माणसं आयुष्याची 100 गाठतात. दीर्घायुषी बनण्याचा फॉर्म्युलासुद्धा त्यांनी खूप सोप्या पद्धतीने जगाला दिलाय. भरपूर भाज्या खा. अन्न शिजवताना स्टीमिंग, फर्मेंटिंग, स्लो कुकिंग, ग्रिलिंगचा वापर करा. फ्रेश ताजं अन्न खा. छोट्या प्लेट्समधून खा. हळूहळू खा. पोट थोडं रिकामं ठेवा. भरपूर चाला. आणि रोजचा सकाळचा व्यायाम हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनवा. सुशी, किमोनो, सुमो, रेसलिंग, बेसबॉल, सामुराई, बुद्धिझम, शिंतोतोइझम यासारख्या गोष्टींचा अभिमान बाळगा. स्टीव्ह जॉब्स जपानी तत्त्वज्ञानाचा चाहता झाला आणि त्याने झेन मेडिटेशन बुद्धिझमचा आयुष्यात शिरकाव करून घेतला. आणि असं देखील म्हटलं जातं, ॲपल प्रोडक्ट्सच्या सिम्प्लिस्टिक डिझाईनचं इन्स्पिरेशन तिथूनच आलं. आणि आता तर जग अगदी वेडं झालं आहे जॅपनीज फिलॉसॉफी आणि जॅपनीज वे ऑफ लाईफच्या पाठी. सोप्या भाषेत सर्वांना समजेल, उमजेल, आत्मसात करता येईल अशा जॅपनीज फिलॉसॉफीची मी सुद्धा खूप चाहती आहे. आणि त्यावर आधारित किमान 20 पुस्तकं तरी आमच्या लायब्ररीत असतील. आयुष्याचं प्रत्येक दिवसाचं एक उद्दिष्ट असलं पाहिजे हे सांगणारं इकिगाई. हा क्षण पुन्हा येणार नाही म्हणून तो पूर्णपणे जगूया असं सांगणारं इचिगो इची. चेंज ही गोष्ट आयुष्यातला एक अपरिहार्य भाग बनवा आणि न थकता न दमता सातत्याने सुधारणा करीत राहा हे सांगणारं कायझेन. कितीही संकटं आली तरी धीराने आणि धैर्याने त्याचा सामना करा सांगणारं गामन. अपूर्णतेचं सौंदर्य जाणून त्यात आनंद मिळवायला सांगणारं वाबीसाबी. चला, उठा, सोडून देऊ नका आणि मिळालेल्या आयुष्याचं काहीतरी छानसं करा हे सांगणारं गणबात्तेवा गंबारे. फुटलेल्या वस्तूला चांदी किंवा सोन्याचा वरख लावून ती अधिक सुंदर करता येते असं सांगणारं किन्स्तुगी. अहो, स्वतःची दुसऱ्याशी तुलना करू नका सांगणारं ओहो बायटरी. सिम्प्लिसिटी, माइंडफुलनेस आणि क्लटर फ्री आयुष्याचं महत्त्व सांगणारं कान्सो. प्रत्येक रिसोर्स, मग ती वेळ असेल, वस्तू वा अन्न, ते वाया जाऊ देऊ नका सांगणारं मोट्टटाई नाई. निसर्गाचं महत्त्व सांगणारं शिनरिन योको. लिस्ट मोठी आहे पण खूपच प्रेरणादायी आहे हे सर्व. जपान. जपान म्हणजे उगवत्या सूर्याचा देश, सर्वात महागडा देश,
समर आणि विंटर ऑलिम्पिक्स भरविणारा पहिला आशियाई देश, उच्च राहणीमानाचा देश, सर्वात जास्त आयुर्मान असलेला देश, बालमृत्यूचं प्रमाण नगण्य असणारा देश, जगातलं 8वं मोठं मिलिटरी बजेट असणारा देश, आयात निर्यातीच्या बाबतीत जगातल्या 4थ्या क्रमांकावर असलेला देश, जगातली 3 नंबरची इकॉनॉमी म्हणून मिरवणारा देश, आजच्या मॉडर्न जगातही सम्राटाला मानणारा देश, कॉन्स्टिट्यूशनल मोनार्की सांभाळणारा देश, 98.5% जॅपनीज लोकांचा देश, बॉम्ब हल्ल्यात बेचिराख होऊनही पुन्हा उसळून उठणारा देश, स्वतःच्या जपानी भाषेचा गर्व असणारा देश, जागतिक महायुद्धामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेला देश, प्रति चौरस किलोमीटर्समध्ये माणसांची जास्तीत जास्त घनता असलेला देश, भूकंप आणि सुनामीशी सतत 2 हात करणारा देश, देशाचा 75% भाग जंगलांनी आणि पर्वतांनी व्यापलेला असूनही निसर्गाची हानी न करणारा देश, जवळजवळ 700 आयलँड्सचा देश, सायंटिफिक रिसर्चमध्ये अग्रस्थानी असलेला देश, प्लॅनिंग, एक्झिक्युशन, डेडिकेशन, परफेक्शनच्या बाबतीत कुणीही हात धरू शकणार नाही असा देश, छोटा असूनही 175 एअरपोर्ट्स असलेला देश, बुद्धिझम मानणारा देश, संस्कृती परंपरा जपणारा देश, भरपूर कॉफी पिणारा देश, ऑटोमोबाईलचं सर्वात जास्त उत्पादन करणारा देश, जगातलं सर्वात मोठं फिश मार्केट असणारा देश, 99% साक्षर लोकांचा देश आणि 96% एम्प्लॉयमेंट असलेला देश असा हा जपान जगाचं आकर्षण ठरला आहे. 6 ते 7 इंच उंच उंबरठ्यावाली घरं, कमीत कमी फर्निचरवाली घरं, बाहेरून आल्यावर घराबाहेर चपला काढायची पद्धत आणि जमिनीवर बसून जेवणं, जेवणाआधी इतादाकिमासू म्हणजेच आपलं वदनी कवळ घेता, अशा अनेक गोष्टी जपानचं भारताशी नातंही सांगतात. कमरेत वाकून आपल्या नम्रपणाचं दर्शन घडवणारी, पण बिझनेसच्या बाबतीत तेवढी श्रूड असणारी, वेळ पाळणारी, शिस्तबद्ध जीवन जगणारी जपानी माणसं हा एक अभ्यासाचा विषय आहे. प्रत्येक देश आपल्याला काहीतरी शिकवत असतो. जपानमध्ये सगळंच काही आलबेल आहे असं नाही, पण आपण टुरिस्ट म्हणून जातो तेव्हा त्या देशाकडून जेवढं चांगलं घेता येईल ते घ्यायचं आपला महत्त्वाचा रोल असतो आणि तो आपण पार पाडावा. प्रत्येक ठिकाणी जास्त खोलात जायची गरज नसते. भारत, रशिया, अमेरिका, चायना या देशांच्या तुलनेत आकाराने छोटा असलेला जपान इंग्लिश भाषेचा अंकित न होता स्वत्व राखत स्वतःची भाषा जोपासत मोठा झाला. हिरोशिमा, नागासाकीच्या अणुसंहारानंतर मात करत जपान आणखीन ताकदीने उभा राहिला. कितीही संकट येऊ दे, आम्ही सतत त्यावर मात करू, हा संदेश जपान सदैव जगाला देत राहिला आणि म्हणूनच मनापासून म्हणावंसं वाटतं, आय लव्ह यू जपान. धन्यवाद.